राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा। आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। वेडा माणूस आहे, वेडा माणूस आहे, त्याला एक सवय झालेली आहे काहीतरी वक्तव्य करायचं आणि काही दिवसानंतर क्षमा मागायची लोकांकडून। तुम्ही बोलतो कशाला? तुम्ही आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीच्या बाबतीत का बोलत नाही की गोवंडीमध्ये तुमचे लोक कशा ड्रग्सचा धंदा करत आहे? हे मुद्दे महत्त्वाचे आहे विधानसभेत। याच्या अगोदरचं जे विधानसभेचं अधिवेशन सुरू होता, पहिला दिवस जाऊन त्यांनी तो काही समाजाशी देणं घेणं नाही, आपल्या कॉन्स्टिट्युएन्सीचे देणं घेणं नाही आहे, त्यांनी मुद्दा काय काढला की औरंगजेब। आणि त्यावेळी सुद्धा मी बोललो होतो की हे अबू आसिमने स्वतः बोलले नाही, त्यांना देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी बोलायला लावले होते, बोलके धनी होते त्यांचे। आणि आता विधानसभेचं अधिवेशन येत आहे, वारकरी समाज, त्या माणसाला इतकं कळत नाही आहे की वारकऱ्यांची काय परंपरा आहे करके। मी एक पत्रकार असताना मी पंढरपूरला किती वेळा ते कव्हर करण्यासाठी गेलो। म्हणजे ते कोणत्या जाती धर्माशी संबंधित वारकरीचं हे नाही असतं। पंढरपूरची यात्रा जी आहे ना, त्याच्यामध्ये किती मुस्लिम शेतकरी सुद्धा त्या वारकरी म्हणून तिथे जातात। आणि त्याचा एक इतिहास राहिलेला आहे की शेतकरी लोक सगळ्याला पेरणी करून तिथे जातात, पायी जातात। आणि तुम्ही त्याची तुलना असं करणं म्हणजे आम्ही पण याची निंदाच करत आहे की जे आज की तुम्ही नमाज अदा केली तर तुमचं पासपोर्ट हे करणं, हे काय नियम आहे का? आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र, आवाज महाराष्ट्राचा। उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा।